कोर्टाच्या त्या जुन्या इमारतीत एक वेगळंच शांत वातावरण होतं. लोक येत होते, जात होते. कोणी जमीन वादासाठी तर कोणी पैशासाठी आणि काही जण नात्यांच्या शेवटासाठी. त्या दिवशी सायली आणि रोहन तिथे उभे होते. त्यांचं 6 वर्षांचं लग्न होतं. शेकडो आठवणी होत्या आणि आज एक सही सगळं संपवणार होती. सायलीच्या डोळ्यात पाणी होतं. तिचे हात थरथरत होते. चावून ती स्वतःला सावरत होती. रोहन मात्र हसत होता. हसत होता म्हणजे हलकीशी स्मितरशा. जणू त्याच्या डोक्यावरून काही मोठा भार उतरला होता. लोकांच्या नजरा त्यांच्यावर होत्या. कोणी मनात म्हणत होतं, काय बायको असेल बिचारी. कोणी म्हणत होतं, नवऱ्याला कदाचित त्रास झाला असेल. पण खरं काय होतं हे कोणालाच माहीत नाही. त्यांची सुरुवात खूप सुंदर होती. सायली आणि रोहनचं लग्न प्रेमविवाह होतं. कॉलेजमध्ये भेटले, मैत्री झाली. मैत्री प्रेमात बदलली. रोहन खूप काळजी घ्यायचा. सायली हसायची तर तो आनंदी व्हायचा. ती म्हणायची, तू कायम असा हसत राहा. त्याने वचन दिलं होतं, कधीच तुला रडवणार नाही. लग्न झालं. पहिले 2 वर्ष खूप छान गेले. एक छोटंसं घर आणि मोठी स्वप्न. सायलीला साधं आयुष्य हवं होतं. रोहनला मोठी काहीतरी करायचं होतं. तेव्हा फरक जाणवत नव्हता. इथून बदलाची सुरुवात झाली. रोहनचा व्यवसाय वाढू लागला. मीटिंग्स, टूर, नवीन मित्रमंडळी आणि सायली मात्र घरी जास्त वेळ एकटीच राहू लागली. तू उशिरा येणार का? ती विचारायची. काम आहे सायली, समजून घे. तो उत्तर द्यायचा. सुरुवातीला ती समजून घ्यायची, पण हळूहळू फोन सायलेंटवर राहू लागला. मेसेजला उत्तर उशिरा येऊ लागलं. डोळ्यातला मायेचा भाव कमी झाला. एका रात्री सायलीने विचारलं, आपण शेवटचं कधी मनापासून बोललो होतो? आणि रोहन चिडला. ड्रामा करू नकोस. मी सगळं तुमच्यासाठीच करतोय. मला पैसा नाही, तू हवा आहेस. हे वाक्य रोहनला जड गेलं. कारण त्याला वाटत होतं, तो जितका जास्त कमवेल तितकाच ती आनंद होईल. पण ती एकटी पडत होती. एक दिवस रोहनच्या फोनवर एक मेसेज आला. सायलीने नकळत पाहिलं. कालची रात्र सुंदर होती. तिचं हृदय थांबलं. रोहन बाथरूममध्ये होता. सायलीचा मेंदू रिकामा झाला. ती त्याची वाट पाहत राहिली. तो बाहेर आला. हा मेसेज कोणाचा आहे? रोहनचा चेहरा बदलला. तुला माझा फोन चेक करायला अधिकार कोणी दिला? प्रश्नाचं उत्तर प्रश्नात होतं आणि सायलीला उत्तर मिळालं. त्या रात्री मोठं भांडण झालं. रोहन म्हणाला, हो, माझं कुणासोबत अफेअर आहे, कारण तू कायम तक्रार करतेस. हे ऐकून सायली कोसळली. मी फक्त तुझी साथ मागितली. रोहन शांत होता. त्याच्या डोळ्यात अपराध नव्हता, थकवा होता. आणि आज दोघं एकमेकांसमोरासमोर उभे होते. न्यायाधीशांनी विचारलं, तुम्हाला खात्री आहे का? सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहनने हलकंसं स्मित केलं. हो. सही झाली आणि नातं संपलं. सायली रडत बाहेर पडली. रोहन मित्रांसोबत उभा राहून हसत होता. लोक म्हणाले की ती निर्दयी आहे, पण त्यांच्या हसण्यातही काहीतरी तुटलेलं होतं. कोर्टाच्या पायऱ्यांवरून खाली उतरताना सायलीचं जग अक्षरशः कोसळलं होतं. तिच्या कानात अजूनही न्यायाधीशाचे शब्द घुमत होते. आता तुम्ही कायदेशीररित्या वेगळे आहात. 6 वर्ष एका छताखाली राहिलेली 2 माणसं एका सहीने अनोळखी झाली होती. ती रडत रडत ऑटोमध्ये बसली. दरम्यान रोहन पार्किंगमध्ये उभा राहून मित्रांसोबत हसत होता. फायनली फ्री झालो यार, त्याने हसत म्हटलं. मित्रांनी त्याच्या पाठीवर थाप मारली, पण त्या हसण्यात थोडा जास्त जोर होता. जणू स्वतःलाच पटवून देत होता, मी खुश आहे. त्या रात्री रोहन घरी परतला. घरात शांती होती, भयानक शांती. ना स्वयंपाकघरातून येणारा आवाज, ना टीव्हीवर चालणारी मालिका, ना सायलीचा आलास का असा प्रश्न. तो सोफ्यावर बसला, टीव्ही चालू केला, आवाज मोठा ठेवला. शांतता सहन होत नव्हती. काही मिनिटांनी तो उठला, किचनमध्ये गेला, फ्रीज उघडला. सायलीने ठेवलेला त्याचा आवडता डबा अजूनही तसाच होता. त्याने तो हातात घेतला आणि काही सेकंद स्थिर उभा राहिला. मग अचानक स्वतःलाच म्हणाला, भावनिक होऊ नकोस, तू योग्य केलंस.
सायली आईवडिलांच्या घरी पोहोचली. आईने दरवाजा उघडला. तिचे सुजलेले डोळे पाहताच आईला सगळं समजलं. ती आईच्या मिठीत कोसळली. "आई, मी अपयशी ठरले का?" आईने तिचे केस कुरवाळले. "नाही गं, तू नातं वाचवायचा प्रयत्न केलास. ते पुरेसं आहे. पण समाजाचं काय?" शेजारच्या काकूंनी कुजबूज सुरू केली. "इतकं प्रेम करून लग्न होतं ना. मुलगी जास्त बोलकी होती बहुतेक. नवऱ्याला सांभाळता आलं नाही तिला." सायली प्रत्येक शब्द ऐकत होती. तिला वाटत होतं, घटस्फोट म्हणजे फक्त नात्यांचा शेवट नाही, तर समाजाच्या न्यायालयात रोजची शिक्षा. दरम्यान रोहन आता मुक्त होता. तो त्या मुलीला भेटू लागला. नेहा. नेहा त्याच्या ऑफिसमध्ये होती. तरुण, बिनधास्त आणि जबाबदाऱ्यांपासून दूर. नेहासोबत असताना रोहनला हलकं वाटायचं. कोणतीच तक्रार नाही, कोणतेच प्रश्न नाहीत. एका संध्याकाळी नेहाने विचारलं, "तुझी एक्स वाईफ म्हणून अजून तुला कॉल करते का?" रोहन हसला. "नाही, तिला पुढे जायचं आहे." पण त्या रात्री तो झोपला नाही. कारण त्याला माहिती होतं, सायलीने शेवटपर्यंत प्रयत्न केला होता. तोच थकला होता. काही दिवसांनी रोहनला कपाट आवरताना एक लहानसं बॉक्स सापडलं. त्यात सायलीने दिलेली छोटी चिठ्ठी होती. "तू थकला असशील तेव्हा मी तुझा आधार बनेन." रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. पहिल्यांदा तो आरशासमोर उभा राहिला. "मी चुकीचा होतो का?" पण लगेच त्याने डोळे पुसले. "नाही, मी माझ्यासाठी योग्य केलं." पण मनाला ते पटत नव्हतं. एक दिवस त्याला कळलं, सायलीने नोकरी सुरू केली आहे. ती आता एका NGOमध्ये काम करत होती. घटस्फोटित महिलांना मदत करत होती. रोहन स्तब्ध झाला. ती इतक्या लवकर पुढे गेली? पण त्याला माहीत नव्हतं, ती रोज रात्री रडत होती. फरक एवढाच, ती वेदना कामात बदलत होती. एका रात्री नेहाने सरळ विचारलं, "तू अजूनही तिला विसरला नाहीस ना?" रोहन चिडला. "ड्रामा करू नकोस." नेहा शांतपणे म्हणाली, "सायली तुझ्यावर प्रेम करत होती. मी फक्त तुला पसंत करते." हे वाक्य रोहनच्या छातीत घुसलं. त्याला पहिल्यांदा जाणवलं, सायलीसोबतचं नातं तोडताना तो फक्त फ्री झाला नव्हता. तो काहीतरी गमावून बसला होता. त्या रात्री तो एकटाच बसला. त्याला आठवलं, घटस्फोटाच्या दिवशी तो हसत होता आणि ती रडत होती. पण खरंच कोण हरलं होतं? ती की तो? ज्या दिवशी त्याला तिची किंमत समजली, घटस्फोटाला 3 महिने झाले होते. बाहेरून सगळं ठीक दिसत होतं. रोहन अजूनही ऑफिसमध्ये व्यस्त. नेहा त्याच्यासोबत विकेंडला पार्टी, सोशल मीडियावर फोटो, न्यू बिगिनिंग्स. लोक म्हणत होते, रोहन पुढे गेला. पण रात्री रात्री त्याला झोप येत नव्हती. एक सवय असते ना, झोपताना बाजूला कोणीतरी असण्याची. रात्री 2 वाजता तो नकळत हात पुढे करायचा, पण तिथे कोणीच नसायचं. सायलीचा उबदार श्वास नाही, तिचं अर्धवेळ झोपेत बोलणं नाही, फक्त थंड उशी. पहिल्यांदा त्याला जाणवलं, स्वातंत्र्य आणि एकटेपणा यात फार बारीक रेषा असते. एका रविवारी तो कपडे घालत होता. त्याला त्याचा निळा शर्ट सापडला. सायलीला सायलीला तो शर्ट खूप आवडायचा. ती म्हणायची, "हा घातलास की तू जास्त हँडसम दिसतोस." त्याने आरशात स्वतःकडे पाहिलं. आज तो शर्ट घातला, पण कौतुक करायला कोणीच नव्हतं. तो अचानक बसून राहिला. किती लहान लहान गोष्टी होत्या ज्या त्याने गृहीत धरल्या होत्या. इकडे सायलीने स्वतःला उभं करण्याचा निर्धार केला होता. NGOमध्ये काम करताना तिला अनेक स्त्रिया भेटल्या. कोणी अत्याचारातून बाहेर आलेली, कोणी फसवणुकीतून तुटलेली. त्या महिलांनी ती समजून घ्यायची, कारण ती स्वतः त्या वेदनेतून गेली होती. एका दिवशी एका स्त्रीने विचारलं, "तुझा घटस्फोट झाला तेव्हा काय वाटलं?" सायली काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, "असं वाटलं, जणू मी हरले. पण नंतर समजलं मी हरले नव्हते. मी चुकीच्या लढाईत उभे होते." तिच्या डोळ्यात अजूनही वेदना होती, पण आता ती वेदना कमकुवत नव्हती. ती शक्ती बनत होती. एक दिवस रोहनला कळलं, सायलीला एका मोठ्या संस्थेत नोकरी मिळाली आहे. तिचं कौतुक होत होतं. लोक तिच्या कामाबद्दल लिहित होते. त्याला विचित्र वाटलं.
ती इतकी मजबूत कशी झाली? तो मनात म्हणाला, ती माझ्याशिवाय ठीक आहे. आणि हे वाक्य त्याला आतून हलवून गेलं. नेहाने रोहनला शांत बसलेलं पाहिलं. तू अजूनही तिच्याबद्दल विचार करतोस ना? रोहन यावेळी चिडला नाही. फक्त शांतपणे म्हणाला, मी तिला दुखावलं. नेहा काही बोलली नाही. कारण तिलाही समजलं होतं. रोहन तिच्यासोबत आहे, पण पूर्णपणे नाही. एका रात्री रोहनने सायलीचा जुना फोटो पाहिला. घटस्फोटाच्या दिवशीचा. ती रडत होती, तो हसत होता. आज फोटो पाहताना त्याला जाणवलं, तो हसत नव्हता, तो स्वतःपासून पळत होता. त्याने स्वतःलाच विचारलं, जर मी इतका बरोबर होतो, तर आज इतका रिकामा का वाटतोय? काही दिवसांनी एक सेमिनार आयोजित झाला. पोस्ट डिव्होर्स हिलिंग. मुख्य वक्ता होती सायली. रोहनने नाव पाहिलं. हृदय धडधडू लागलं. जावं का? तो तिला पुन्हा पाहू शकेल, की तिच्या डोळ्यातला प्रश्न सहन करू शकणार नाही. त्या दिवशी सभागृह भरलेलं होतं. सायली स्टेजवर उभी होती. ती आत्मविश्वासाने बोलत होती. घटस्फोट म्हणजे अपयश नाही. तो कधीकधी आत्मसन्मानाचा निर्णय असतो. रोहन मागच्या रांगेत बसला होता. पहिल्यांदाच त्याने तिला आदराच्या नजरेने पाहिलं. सेमिनार संपला. लोक तिच्या भोवती जमा झाले. ती हसत होती आणि अचानक तिची नजर रोहनवर पडली. दोघं काही सेकंद स्तब्ध. तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, शांतता होती. रोहनला पहिल्यांदा समजलं, ती रडणारी बायको राहिली नाही. ती स्वतःची ओळख बनली आहे. आता कथा त्या टप्प्यावर येते जिथे भावना लपवता येत नाहीत आणि सत्यापासून पळवता येत नाहीत. जेव्हा नजर पुन्हा भिडली, सभागृह हळूहळू रिकामं होत होतं. लोक सायलीसोबत फोटो घेत होते. तिचं कौतुक करत होते. ती शांतपणे हसत होती. रोहन मात्र मागच्या रांगेत उभा होता. जायचं की निघून जायचं? हृदय धडधडत होतं. शेवटी त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे चालू लागला. सायलीने त्याला जवळ येताना पाहिलं. क्षणभर वेळ थांबला. हाय, रोहन म्हणाला. सायली शांतपणे उत्तरली, हाय. ना राग, ना अश्रू, ना कटुता, फक्त स्थिरपणा. हा स्थिरपणा रोहनला अस्वस्थ करून गेला. तू खूप छान बोललीस. रोहनचा आवाज हलका थरथरत होता. धन्यवाद. तू खूप बदलली आहेस. सायली हलकसं हसली. हो, ती म्हणाली, दुखणं माणसाला बदलतं. हे वाक्य सरळ त्याच्या छातीत शिरलं. मग दोघातही काही सेकंद शांतता. रोहनने धीर करून विचारलं, तू आनंदी आहेस? सायलीने त्याच्या डोळ्यात पाहिलं. मी शांत आहे आणि कधीकधी शांतता आनंदापेक्षा मोठी असते. रोहनकडे उत्तर नव्हतं. तो अचानक म्हणाला, त्या दिवशी कोर्टात मी हसत होतो, पण आतून घाबरलेलो होतो. मी चुकीचा होतो सायली. सायलीचे डोळे हलकेच ओले झाले. मी त्या दिवशी रडत होते, पण आतून मी तुटली नव्हते. मी फक्त स्वीकारत होते. पुन्हा दोघेही काही क्षण गप्प होतात. रोहनने शेवटी विचारलं, जर मी तेव्हा थांबलो असतो, जर मी अहंकार बाजूला ठेवला असता, तर आज आपण वेगळे नसतो का? सायलीने हळूच मान हलवली. कदाचित, पण तू थांबलाच नाहीस आणि मी स्वतःला हरवू शकत नव्हते. त्याला समजलं, ती त्याच्यावर दोष टाकत नव्हती, ती फक्त सत्य सांगत होती. रोहनने थरथरत विचारलं, आपण पुन्हा सुरुवात करू शकतो का? सायली शांत राहिली. हवा जड झाली. रोहन, मी तुला माफ केलं आहे, पण माफी म्हणजे परत मागे जाणं नाही. त्याच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होती. मी आता तुझ्यावर रागावत नाही, पण मी पुन्हा तुटण्याची रिस्क घेऊ शकत नाही. ती निघायला वळली, पण मग थांबली. तुला माहिती आहे का? घटस्फोटाच्या दिवशी तू हसत होतास आणि मी रडत होते. आज परिस्थिती उलट नाही झाली. फक्त आपण दोघंही समजलो आहोत. रोहनचा आवाज अडकला. मी तुला गमावलं. सायलीने शांतपणे उत्तर दिलं. तू मला गमावलं नाहीस.
तू मला शिकवलंस. स्वतःची किंमत कधी कमी करू नये. आणि ती निघून गेली. रोहन तिथेच उभा राहिला. यावेळी तो हसत नव्हता आणि यावेळी ती रडत नव्हती. ज्या दिवशी तो रडला आणि ती हसली, त्या भेटीनंतर काही महिने गेले. रोहन बदलला होता. नेहा त्याच्या आयुष्यातून हळूहळू दूर गेली, कारण आता त्याच्याकडे बहाणे नव्हते. फक्त रिकामी शांतता होती. तो कामात बुडाला, पण कामाने पोकळी भरली नाही. रात्री तो स्वतःशी प्रामाणिक व्हायला लागला. पहिल्यांदा त्याने स्वीकारलं, तो घाबरला होता. तो असुरक्षित होता. मग त्याने त्या भीतीचं नाव स्वातंत्र्य ठेवलं. सायली आता स्थिर होती. तिचं कामही वाढलं. लोक तिचा आदरही करत होते. एके दिवशी तिच्या ऑफिसमध्ये नवीन सहकारी आला. आदित्य. शांत, समजूतदार, ऐकणारा. तो तिच्यावर इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत नव्हता. तो फक्त तिचं बोलणं पूर्ण ऐकत होता. सायलीला जाणवलं, नातं म्हणजे गोंधळ नाही, नातं म्हणजे सुरक्षित जागा. एका संध्याकाळी सायलीला एक कुरिअर आलं. रोहनचं पत्र. त्यात लिहिलं होतं, सायली, मी तुला परत मागत नाही, कारण आता मला कळलं आहे की प्रेम मागून मिळत नाही. मी फक्त इतकं सांगू इच्छितो, तू चुकीची नव्हतीस. मी घाबरलो होतो आणि त्या भीतीने मी तुला गमावलं. तू जिथे असशील तिथे आनंदी राहा. रोहन. पत्र वाचताना तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ते अश्रू वेदनेचे नव्हते. ते पूर्णत्वाचे होते. काही महिन्यांनी एका सामाजिक कार्यक्रमात दोघे पुन्हा भेटले. सायली हसत होती. तिच्या चेहऱ्यावर शांत तेज होता. रोहन तिच्याकडे पाहत राहिला. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो पुढे आला. तू आनंदी दिसतेस. सायली हसली. हो, कारण मी स्वतःला हरवलेलं नाही. रोहनने मान हलवली. मी त्या दिवशी कोर्टात हसत होतो, कारण मला वाटलं मी जिंकलो. आज समजलं मी हरलो होतो. सायली शांतपणे म्हणाली, आपण दोघेही हरलो नव्हतो. आपण शिकत होतो. त्या दिवशी तो रडला आणि ती हसली. पण हे सुडाचं हसू नव्हतं. हे आत्मसन्मानाचं हसू होतं. घटस्फोटाच्या दिवशी ती रडत होती, कारण तिने प्रेम गमावलं होतं. आज ती हसत होती, कारण तिने स्वतःला सापडलं होतं. संदेश. कधीकधी नातं संपतं, पण आपण संपत नाही. कधीकधी एक जण हसत असतो आणि दुसरा रडत असतो. पण वेळ फिरतो, भावना बदलतात आणि शेवटी जिंकतो तो, जो स्वतःची किंमत ओळखतो.